कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार रोहित उर्फ दाद्या कदम टोळीस माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केला आहे। गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्याचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे। पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून प्रनिल गिल्डा यांना चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांच्याकडे चौकशी कामी पाठवलं। त्यांचे चौकशी अहवाल, टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्याय तत्वाचा व्यापक विचार करून टोळी प्रमुख रोहित उर्फ दाद्या सुदाम कदम वय 23 राहणार दुर्गामाता मंदिराजवळ अहिल्यानगर कुपवाड मिरज जिल्हा सांगली व टोळी सदस्य शैलेश तानाजी पडळकर 29 वर्ष राहणार अष्टविनायक कॉलनी विचारे मळा कुपवाड, रियाज बाबासाहेब मुजावर 35 वर्ष राहणार विचारे मळा कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 मधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता तडीपारी आदेश पारित केला आहे। आगामी लोकसभा निवडणुका, सण, उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। सदर कारवाईमध्ये संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली अविनाश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक MIDC कुपवाड पोलीस ठाणे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सिद्धप्पा रुपनर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर नरळे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नलावडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील व MIDC कुपवाड पोलीस ठाणे यांनी भाग घेतला।